लोकसत्ता यशस्वी मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. भूगोल अर्थशास्त्र या विषयाची पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका, त्याची ढोबळमानाने गुणविभागणी आणि त्याची आदर्श उत्तरपत्रिका साधारणपणे कशी असावी या विषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण भूगोल व अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करू. भूगोल आणि अर्थशास्त्र याचे प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण गुण असतात 28 आणि विकल्पासह गुण असतात 40. हे या पाठानुसार त्याची विभागणी ढोबळमानाने केलेली असते. भाग 1 आहे तो पाठ क्रमांक 1 ते 3 आहे. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न 2 आहेत आणि लघुत्तरी प्रश्न 1 आहे आणि ह्या विभागाला विकल्पासह गुण 4 आहे. भाग दुसरा जो आहे त्यामध्ये 4 ते 7 हे पाठ असतात. त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न 4 आहेत, लघुत्तरी प्रश्न 3 आहेत आणि दीर्घोत्तरी प्रश्न 2 आहेत आणि या विभागाला विकल्पासह गुण आहेत 18. ह्या विभागाला सर्वात जास्त गुण विभागणी केलेली आहे. भाग तिसरा आहे तो म्हणजे पाठ क्रमांक 8 ते पाठ क्रमांक 11 ब पर्यंत. वस्तुनिष्ठ प्रश्न 2, लघुत्तरी प्रश्न 3 आणि दीर्घोत्तरी प्रश्न 1 आणि विकल्पासह एकूण गुण आहेत 12. विद्यार्थी मित्र, तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्नपत्रिकेतला पाठ क्रमांक 4 ते पाठ क्रमांक 11 ब यापर्यंतचे सर्व पाठ हे परीक्षेच्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्या विभागाला सर्वात जास्त गुण दिलेले आहेत. भाग चौथा जो आहे तो पाठ क्रमांक 12 प्रात्यक्षिक भूगोल, यावर केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये विकल्पासह गुण असतात 4 आणि या ठिकाणी आपलं संपूर्ण कौशल्य आकृती काढण्याचं, त्यानंतर आकृती भरण्याचं कौशल्य या ठिकाणी आपण त्या ठिकाणी दाखवत असतो. त्यामुळे ह्याचा अभ्यास सुद्धा व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत अर्थशास्त्र या विषयाकडे. अर्थशास्त्राचा पेपर प्रश्न क्रमांक 5 पासून सुरू होतो. या ठिकाणी एकूण गुण असतात 12 आणि विकल्पासह गुण असतात 20. याची पण विभागणी 4 विभागात केलेली आहे. भाग 1 केवळ पाठ 1 त्यामध्ये आहे आणि त्यावर केवळ लघुत्तरी किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जातो. 1 ते 2 मार्काचे प्रश्न त्या ठिकाणी असतात. भाग दुसरा आहे तो पाठ क्रमांक 1 आणि 2 यावर आधारित आहे. त्या ठिकाणी लघुत्तरी प्रश्न 2, दीर्घोत्तरी प्रश्न 1 आणि विकल्पासह गुण या विभागाला 8 आहे. भाग तिसरा पाठ क्रमांक 4 आणि 5 यामध्ये सुद्धा लघुत्तरी प्रश्न 2 आहे, दीर्घोत्तरी प्रश्न 1 आहे आणि विकल्पासह गुण आहेत 8. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी सुद्धा हा जो पाठ क्रमांक 2 ते पाठ क्रमांक 5 यावर विशेष भर देणं आपल्याला आवश्यक आहे, कारण सर्व प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. भाग चौथा पाठ क्रमांक 6 आणि 7 या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्न 2 आणि विकल्पासह पण गुण 2च आहेत. त्यामुळे या ठिकाणी केवळ पाठाखालचे लघुत्तरी प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न पूर्ण केलंय तरी पुरेसे ठरतात. अशा प्रकारे जर आपण ढोबळमानाने अभ्यास केला तर भूगोल आणि अर्थशास्त्राची तुम्हाला जी जड वाटणारी प्रश्नपत्रिका आहे ती उत्तर लेखन करण्यासाठी अत्यंत सोपी जाऊ शकते. आपला विषय आहे भूगोल आणि अर्थशास्त्र आणि विषय आहे सामाजिक शास्त्र भाग 2. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण अभ्यासताना जेव्हा आपल्या हातात एक प्रश्नपत्रिका येते त्यामध्ये ढोबळमानाने ज्या पहिल्या सूचना दिलेल्या असतात त्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक वाचायच्या आहेत आणि उत्तर लिहिताना ती कृती आत्मसात करून त्याप्रमाणे उत्तरं लिहायची आहेत. या सूचना साधारणपणे कोणत्या असतात तर त्यामध्ये पूर्ण अंक दिलेले आहेत, स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे, प्रश्न तिसऱ्यासाठी छापील जो नकाशा दिलेला आहे त्याचा वापर करावा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या असतात. त्यानंतर ब प्रश्न जो आहे तो जोड्या लावा आहे. अ गट, ब गट. अ गट आपण जसाच्या तसा लिहायचा आहे आणि ब गटात योग्य उत्तर त्याच्या समोर आपण उत्तर म्हणून लिहायचं आहे आणि ह्याची विभागणी करताना पानाची विभागणी 2 भागात करायची आहे आणि अ गट आणि ब गट उत्तरे असं लिहून आपण त्या ठिकाणी योग्य त्याची मांडणी करायची आहे. कारण प्रश्न पहिला हा आपल्या पहिल्या पानावर सुरू होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी जर आपण उत्तमरित्या पेपरचं प्रेझेंटेशन केलेलं असेल तर आपल्या पेपरचं जे इम्प्रेशन असतं परीक्षकाच्या समोर ते उत्तम होतं. त्यामुळे ही खबरदारी आपण घ्यायची. तसंच ह्या ठिकाणी कुठेही खाडाखोड करायची नाही, कारण हा सगळा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा विभाग आहे आणि ह्या ठिकाणी जर आपल्याला उत्तर आठवत नसेल
उत्तर विचार करून नंतर लिहायचंय, मात्र खडाखड करून उत्तरं बदलायची नाहीत. ही खबरदारी प्रत्येक विद्यार्थ्यानं घ्यावी. प्रश्न दुसरा, याचे पण 2 विभाग आहेत. इथं आपल्या लघुत्तरी प्रश्नांची सुरुवात होती. अ विभाग आहे तो भौगोलिक कारणे द्या. याला 4 गुण आहेत. तो आपल्याला प्रश्न विचारले जातात 3 आणि त्यातले 2 प्रश्न आपल्याला लिहायचे असतात. यामध्ये जर प्रश्न बहुउद्देशीय प्रकल्प वर असेल तर आपण उत्तर लिहिताना बहुउद्देशीय प्रकल्प म्हणजे काय, त्याची व्याख्या, कोणकोणते उद्देश स्पष्ट केले जातात ते आणि साधारणपणे 1 ते 2 प्रकल्पाची उदाहरणं लिहिली तर आपलं उत्तर मुद्देसूद आणि अत्यंत उत्तम रीतीने तयार होतं आणि आपल्याला पूर्ण गुण मिळतात. ब प्रश्न जो आहे तो टिपा लिहा अशा प्रकारचा आहे. या ठिकाणी सुद्धा 3 टिपा विचारलेल्या असतात. आपल्याला कोणते 2 लिहायचे असतात आणि गुण 4 असतात. या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारच्या संधारणावर एखादा प्रश्न आला, मृदा संधारण, वनसंधारण, त्यानंतर खनिज संधारण, तर अशा प्रश्नांना व्याख्या असते उत्तरामध्ये. त्यामुळे पहिला मुद्दा हा नेहमी व्याख्येचा लिहावा आणि त्यानंतर उरलेले 3 मुद्दे लिहावेत आणि शक्यतो 2 गुणांसाठी 4 मुद्द्यांचा उपयोग करावा. म्हणजे त्या उत्तराची विभागणी ही 4 मुद्द्यांमध्ये करावी. म्हणजे साधारणपणे 2 मुद्द्यांना 1 गुण अशा प्रकारे मार्कांची विभागणी केली जाते आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण गुण मिळतात. उत्तरं व्याख्या आणि उदाहरणासकट असल्यास आपले गुण कुठेच कापले जात नाहीत. याची विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे नोंद घ्यावी आणि लेखन करताना त्याप्रमाणे उत्तरं तयार करावी. आपल्या हातात उत्तरपत्रिका आली की आपण आपल्या विषयाचं योग्य प्रकारे नाव लिहायचं आहे, पेपरचं नाव लिहायचं आहे, माध्यम लिहायचं आहे, तारीख लिहायची आहे आणि दुसऱ्या पानापासून उत्तरं लिहायला सुरुवात करायची. या पुढचा भाग आपण पुढच्या चर्चासत्रात पाहणार आहोत.